नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही गहू पिठापासून बनवलेल्या रेसिपीज तर फार वेळा खाल्ला असाल, पण आज मी तुम्हाला लिंबू आणि गहू पिठाची बनवलेली एक वेगळ्या प्रकारची फारच रुचकर अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्ही आधी कधी नाही बनवलेली असणार. मग चला सुरू करू याचा व्हिडिओ. मी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा नाही तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. मग ही रेसिपी आणखीन जास्त चविष्ट बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर हा लिंबूचा ज्यूस आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही इथे जास्त लिंबूचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि या दोन्ही साहित्यांची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये काढायची आहे. त्यानंतर आता आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा नाही तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे फार पातळ बॅटर नाही बनवायचं आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे बॅटर आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. मग आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या बॅटरचे छोटे छोटे भजी घालायचे आहेत. मग भजी घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे भजी दोन्ही बाजूनी कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे भजी व्यवस्थित तळले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून हिरव्या चटणीबरोबर नाही तर चहा या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.